जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठी पोलीस भरती. तर या चॅनलवर मी शुभांगी सुक्रे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे. याच्यामध्ये आजचा आपला 22 नंबरचं सेशन आहे. ठीक आहे. फायनली उद्या 23 आहे म्हणजे आज 22 आहे. ठीक आहे. चला सगळ्यांना गुड आफ्टरनून. जे सगळे आलेले आहेत त्यांनी एकदा लेक्चरला लाईक करून घ्यायचंय आणि लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय. चला पटापट. मराठी व्याकरण स्कोरिंग वाला सब्जेक्ट आहे म्हणून त्याला आपण इग्नोर करतो आणि डायरेक्ट पेपरच्या वेळेस अभ्यासाला घेतो आणि हातचे मार्क्स घालून बसतो. ठीक आहे. तर असं होऊ नये यासाठी आपण रोज इथे 3 वाजता रिव्हिजन घेतोय. प्रत्येकाने थोडासा वेळ काढायचा 30-40 मिनिटाचा आणि इथं अभ्यासासाठी यायचंय. ठीक आहे. चला लेक्चर प्रत्येकाने शेअर केलेलं असेलच. आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, काय आहे बघा. पहिला प्रश्न, तिने आधी सर्वांना घरात बोलावून जेवायला वाढले. पहिलं वाक्य. जेवण वेळ टळून चालली होती. दुसरं वाक्य. जोडले कारण या अविकारी शब्दाने. तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. आता इथं मी असं समजावून सांगतेय प्रश्न वाचता वाचताच, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच उत्तर क्लिक होऊन जातं. पण घरी जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा नाही समजत. मग अशा वेळी काय करायचं, पूर्ण वाक्य पहिला वाचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अर्थ लक्षात घ्यायचा. या वाक्यात काय होतंय, पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये कळतोय की कारण कळतंय. पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यात कळतंय. काय कळतंय ते ओळखायचं व्यवस्थित. ठीक आहे. चला, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, प्रधान वाक्य, काय येईल बरोबर. तिने आधी सर्वांना घरात बोलावून जेवायला वाढले. का जेवायला वाढले, पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये कळतंय. कारण जेवण वेळ टळून चालली होती म्हणून हे आहे आपला कारणबोधक. कारणबोधक कोणाचा प्रकार आहे, गौणत्व सूचकचा प्रकार आहे. म्हणजे हा काय झाला, कारणबोधक, गौणत्व सूचक, उभयान्वयी, अव्यय. आणि गौणत्व सूचक मधल्या कुठल्याही अविकारी शब्दाने जर वाक्य जोडलं तर ते वाक्य आपलं काय असतं, मिश्र वाक्य असतं. मग इथं पर्याय कुठला योग्य आला, पर्याय तिसराच योग्य आला. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न आहे आपला, चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे. चमचम कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे. गतिदर्शक, स्थितीदर्शक, अनुकरणदर्शक, प्रकारदर्शक. ठीक आहे. चमचम आवाजाचा बोध होतोय म्हणजे हे काय आहे आपलं, चमचम नादानुकारी शब्द आहे म्हणून याला काय म्हणणार आपण, अनुकरण दर्शक. ठीक आहे. पर्याय कुठला योग्य, पर्याय तिसराच योग्य. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आता, मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह. इथं बऱ्याच विद्यार्थी फसतात, पण आता मागच्या वेळेस पेपरला विचारून झाल्यामुळं कन्फ्युजन प्रत्येकाचं क्लिअर झालंय. प्रचलित विग्रह म्हणजे आपल्याला संस्कृत विग्रह न घेता मराठी प्रत्ययवाला शब्द घ्यायचा आहे. मराठी विग्रह घ्यायचा आहे. प्रचलित म्हणजे मराठी विग्रह कुठला आहे आपला, मंत्री अधिक आलय. एक्झाम मध्ये विचारून झालं होतं. आधी आपण मंत्र अधिक आलय हा प्रचलित विग्रह देत होतो, बरोबर. पण आता पेपरला विचारलंय, फायनल आन्सर की नुसार हेच उत्तर बरोबर सांगितलंय. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा प्रचलित विग्रह म्हणजे मंत्री अधिक आलयवालाच द्यायचा आहे, बरोबर. ठीक आहे. पर्याय कुठला योग्य, पर्याय तिसराच योग्य. चला त्यानंतरचा प्रश्न आहे आपला पुढचा, तो अधिक कडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लावल्यावर त्याचे रूप कसे होईल. हाही प्रश्न याच्या आधी पण आपला झालेला आहे. काय येईल बघा, पर्याय कुठला योग्य, तो अधिक कडे, काय बरोबर येईल.
तू अधिक कडे, चाची चेचा च, झाजी झेझा झ हे काय आहेत आपले षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. मग काय येईल बरोबर अर्थपूर्ण शब्द? तुझ्याकडे म्हणतो का आपण? तुझ्याकडे म्हणतो. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. चांगुलपण आहे, कोणते नाम आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, सर्वनाम. कुठला पर्याय योग्य येईल? चांगला या विशेषणाला पणा प्रत्यय लागून चांगुलपणा हे काय बनलेलं आहे? भाववाचक नाम बनलेलं आहे. त्यामुळे पर्याय कुठला योग्य येईल इथे? पर्याय तिसराच योग्य. ज्यांना ज्यांना लेक्चर आवडतंय मी कमेंट बॉक्स मध्ये प्रेझेंट आहे, जरी लाईव्ह नसले तरी. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित उत्तर द्यायचे, कमेंट करायचे आणि सेशनला लाईक करायचंय. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. खालील शुद्ध लेखनाच्या नियमापैकी शुश्रूषा हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो? शुश्रूषा करणं या शब्दाचा अर्थ होतो एखाद्याची सेवा करणे. शुश्रूषा करणं म्हणजेच सेवा करणे. मग काय येईल बरोबर? शुश्रूषा, श्र म्हणतो आपण, श्र बरोबर. बघा शुश्रूषा इथं झालं शुश्रूषा आहे का? नाही. शुश्रूषा नाही. शुश्रू हा श्र नाहीये इथे, त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? शुश्रूषा पर्याय पहिलाच योग्य. क्लिअर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, दया या शब्दाचे धातू साधित रूप कोणते होईल? बॅच मध्ये झालेले आपल्या आत्ता मागेच. ठीक आहे, चला. दया या शब्दाचं धातू साधित रूप कुठलं असेल? दया बुद्धी, दया माया, दयानिधी, दयाळू. प्रत्यय लागून दया शब्दाला काय बनलेलं आहे? दयाळू हे धातू साधित रूप बनलेलं आहे, म्हणून पर्याय चौथाच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भाषाविषयी कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? भाषाविषयी कौशल्यांच्या पायऱ्या 5, 3, 4, 2. ओळखा कुठला पर्याय योग्य? भाषाविषयी कौशल्यांच्या पायऱ्या. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जायचंय. ऐकणे, जसं बाळ शिकतं तसंच. बोलणे, मग वाचायला शिकतं, मग लिहायला शिकतं, आणि मग या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला शिकतं. म्हणजेच काय? आकलन करायला शिकतं. ठीक आहे, ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन करणे म्हणजे या 5 काय झाल्या? आपल्या भाषाविषयी कौशल्यांच्या पायऱ्या झाल्या, म्हणून पर्याय पहिलाच योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, क्ष व ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखलं जातं? क्ष आणि ज्ञ संयुक्त व्यंजन, व्यंजने, कठोर व्यंजने, मृदू व्यंजने. ओळखा काय येईल बरोबर? क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेमध्ये काय स्थान आहे? विशेष संयुक्त व्यंजन म्हणून स्थान आहे. यांना व्यंजन या 34 गटामध्ये घ्यायचं नाही. काय काय विद्यार्थी, मला आता मागे इंस्टाग्रामला प्रत्येकाचा 2-3 मुलांचा मेसेज आला होता की मॅडम 36 व्यंजन आहेत का? बऱ्याच पुस्तकांमध्ये 36 व्यंजन आहे, तर अजिबात नाही. व्यंजन आलं तर 34. परत दुसरा प्रश्न, मॅडम पर्यायामध्ये जर एका 34 आणि एका 36 आला तर कोणाची निवड करायची? म्हटलं तरी सुद्धा 34चीच निवड करा तुम्ही. ठीक आहे, तर क्ष व ज्ञ हे काय आहेत? तर विशेष संयुक्त व्यंजने म्हणून आहेत. पर्याय पहिलाच योग्य. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, टिक्कर मराठीची फुलफिल सगळ्या विषयांची बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये शिकवली जाणारी बॅच लाईव्ह स्वरूपात आणि प्लस 1 वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात जर तुम्हाला पाहिजे असेल तर आता भेटणार आहे फक्त आणि फक्त 1200 रुपयाला. आणि फक्त इंडिव्हिज्युअल कोर्स जर तुम्हाला पाहिजे असेल, एक विषय फक्त मराठी व्याकरण पाहिजे असेल तर 499 ला तुम्हाला भेटणार आहे. ज्यांना जे पाहिजे त्यासाठी तुम्ही ऑफिस नंबरवर कॉल करा. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. हा, असला नवरा नको ग बाई या वाक्यातील असला हा शब्द कोणते विशेषण आहे?
असला हे कोणतं विशेषण आहे? गुण विशेषण, दर्शक विशेषण, सार्वनामिक विशेषण, अनिश्चित विशेषण. ठीक आहे, चला आता विशेषण म्हणजे नाम ओळखावं लागेल आधी. नाम कोणतं आहे? याच्यामध्ये बाई तर नाम आहे, पण बाईबद्दल माहिती नाही सांगितली आहे, त्याच्यामुळे नवरा हे नाम आहे. मग कसा नवरा? असला नवरा, म्हणजे हे झालं विशेषण. पण असला हे सॉरी, असला हे सर्वनामापासून तयार झालेला आहे. सर्वनामाचा वापर काय केलाय? विशेषण म्हणून केलाय, म्हणून याला आपण म्हणणार सार्वनामिक विशेषण. पर्याय तिसराच योग्य. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला शकून या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. शकून आहे आता. अराकून शुभ शकून, निशकून अपशकून. शकून म्हणजे चांगला कौल भेटला असं आपण म्हणतो. आणि मग वाईट कौल भेटला तर जाता जाता मांजर आडवी गेली, बरोबर ना? किंवा बऱ्याच ठिकाणी सिरियल वगैरे आपण बघतो, हळदी कुंकवाचं ताटच सांडून जातं, पडतं खाली, राईट? म्हणजे काय होतं? आपण म्हणतो अपशकून झाला, आता काहीतरी वाईट घडणार. शकून अपशकून एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द. पर्याय चौथा योग्य. थँक्यू. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला पर्यायी उत्तरांतील क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय कोणते? क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय मोठ्याने, व्यक्तिशः, खालून, ह्यावरून. काय येईल पर्याय बरोबर? पर्यायी उत्तरांतील क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय? शब्दयोगी अव्यय बनलंय पण ते क्रियाविशेषणाला प्रत्यय लागून बनलंय. मग इथं बघा मोठा विशेषण आहे, व्यक्ती नाम आहे, खाली क्रियाविशेषण अव्यय, ह्या सर्वनाम आहे. म्हणजे खाली या क्रियाविशेषणाचा वापर शब्दयोगी अव्यय म्हणून करतो, म्हणून ते झालं अव्यय साधित, म्हणजेच क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय. पर्याय तिसराच योग्य. सेशन लाईक करायचे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं नाहीये, मी हे तुमच्या चॅट बॉक्स मध्ये बघतीये. हा भरोसा नसेल तर बघा, मॅडमला आवाज देऊन बघा, लगेच मॅडम येतील. चला पुढचा प्रश्न आहे मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही? तर या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. सार, श्लेष, उपमा, अनन्वय कुठला अलंकार आहे? अलंकार कोणता? मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही. आता मित्र या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. मित्र म्हणजे आपला सखा, सोबती, फ्रेंड, जो आपल्या पाठीत खंजीर खूप असतो. आपल्याला वाटतं तो आपलाच आहे, पण तो आपल्याकडून सर्वांचा असतो. मित्र त्याच्या अजून एक दुसरा अर्थ काय? मित्र सूर्य शब्दाचा समानार्थी आहे. ठीक आहे, सखा, सूर्य हे दोघं आहेत मित्र शब्दाचे अर्थ. एका शब्दाचे कमीत कमी दोन वेगवेगळे अर्थ असतील तर तो कुठला अलंकार असतो? आपला श्लेष अलंकार असतो. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. त्याच्यानंतर खूप दिवसांनी हा प्रश्न घेतलाय, बघू बरं उत्तर बरोबर येतंय का. टाक या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग यापैकी नाही. काय येईल बरोबर? टाक या शब्दाचं लिंग काय आहे? तर ते टाक, तो टाक का ती टाक, काय म्हणतो? ते. म्हणून हे काय झालं? आपलं नपुंसक लिंगी झालं. पर्याय तिसराच योग्य. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला खालील वाक्यातील विधेयपूरक शब्द कोणता? शामरावांनी विश्वासला बैदूल दिले. विधेयपूरक म्हणजे विधेयाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेला शब्द कुठला असेल? शामरावांनी विश्वासला बैदूल दिले. देणारे कोण? शामराव. शामराव झाले उद्देश्य, दिले ते काय? बैदूल. कोणाला? विश्वासला. दिले विधेय. आता राहिले फक्त बैदूल आणि विश्वास. शामराव दिले कॅन्सल. आता काय? विधेयपूरक म्हणजे विधेयाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेले शब्द. शामरावांनी विश्वासला दिले. शामरावांनी विश्वासला 1000 रुपये दिले. शामरावांनी विश्वासला पैसे दिले, अन्न दिले. काय दिलं?
अर्थ नीट कळत नाहीये क्रियापदाचा, म्हणून क्रियापदाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेला शब्द कुठला आहे? बैदूल. हे असं कर्म आहे की जे वाक्यातून काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून त्याला म्हणायचं विधेयपूरक. पर्याय पहिला. वाक्यवृत्त करणं एकदम सोपं आहे. तुम्ही जर बॅच मध्ये आलात तर सगळं ट्रिक नुसार शिकायला भेटेल, कुठल्या शब्दाला काय म्हणायचं ते. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विस्मय या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? विस्मय, रौद्र रस, करुण रस, अद्भुत रस, शांत रस. विस्मय म्हणजेच काय रे? आश्चर्य, बरोबर. आता रौद्र रस, खूप राग आल्यावर रागाची भावना बाहेर पडते, मग रौद्र रसाची निर्मिती होते. करुण रस, जर दुःख झाला असेल तर करुण रसाची निर्मिती होते. शांत रस, परमेश्वराविषयक भक्ती, माऊलींचा हरिपाठ, पसायदान, अभंग यांच्या ओळीतून शांत रसाची निर्मिती होते. राहायला अद्भुत, छान छान गोष्टी, अरेबियन नाईट्स असेल, परींच्या कथा असतील, म्हणजे ज्या गोष्टी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, ज्या रिअल लाईफ मध्ये घडणं शक्य नाही, फक्त गोष्टींमध्ये असतात, म्हणजे तेव्हा अद्भुत रसाची निर्मिती होते. मग अद्भुत रसाचा स्थायी भाव कुठला आहे? विस्मय. स्थायी भाव म्हणतात याला. स्थायी भाव म्हणजे अंतकरणातील भाव किंवा मनातील भाव. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे आपला, डोळ्याने केलेली खानाखुणाची भाषा, त्याला आपण काय म्हणतो? पद पल्लवी, नेत्र संकेत, मुख पल्लवी, नेत्र पल्लवी. जी डोळ्याने खानाखुलाची भाषा केली जाते, डोळे म्हणजेच काय रे? पद, नेत्र, मुख, नेत्र. काय येईल? डोळे म्हणजेच नेत्र. हाताने केलेली खानाखुणाची भाषा त्याला करपल्लवी म्हणतात, आणि डोळ्याने केलेली खानाखुणाची भाषा पल्लवीच म्हणतात, पण कुठली? नेत्र पल्लवी. पर्याय कुठला योग्य आला मग? पर्याय चौथा. नेत्र संकेत आणि पल्लवी दोघांमध्ये फरक आहे, त्याच्यामुळे आपण पर्याय चौथ्याची निवड केली. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, टॉक शो जसा माझा झाला शनिवारी, तसाच येत्या शनिवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला 2 वाजता कुणाल सरांचा टॉक शो होणार आहे. सामान्य ज्ञानाचा अभ्यास कसा करावा, वेळ कसा काढावा आणि कशातून करावा. ठीक आहे, तर हा टॉक शो प्रत्येकाने अटेंड करायचा 2 वाजता शनिवारी. मग याच्यामध्ये कुणाल सर सामान्य ज्ञान विषय सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन देणार आहे. मग तुम्हाला या विषयाबाबतीत जे काही डाऊट असतील ते सगळे डाऊट ऑफिस नंबरवर तुम्ही शुक्रवारपर्यंत पोहोचवायचे आहेत. मग त्याच प्रश्नांचं कुणाल सर सोल्युशन शनिवारी देणार आहेत. प्रत्येकाने ऑफिस नंबरवर प्रश्न पाठवा. ठीक आहे, टॉक शोची कन्सेप्ट तर मी समजावून सांगितली मागच्या वेळेसच. पुढचा प्रश्न आहे, गाय या शब्दाचे सामान्य रूप कोणता प्रत्यय लागून होते? या, आ, ए, ई. गाय शब्दाचे सामान्य रूप कोणता प्रत्यय लागून तयार होतं? गाय मूळ शब्द आहे. वाघाने गायीवर झडप घातली आपण म्हणतो, राईट. काय वाक्य घेतलं? वाघाने, इवा हा घेऊ आपण, गायीवर. याचा ई होतो, पण त्याचं हे वेगळं, काय म्हणतात त्याला? नियम वेगळा आहे, तो ईचा य होतो. ठीक आहे, मूळ शब्द गाय आहे, वर प्रत्यय लागलाय, गायचा काय झाला? गायी झालेला आहे. य ला कोणता प्रत्यय लागलाय? ई प्रत्यय लागलेला आहे. ई म्हणजे दुसरी वेलांटी. पर्याय चौथाच योग्य. केलंय का लाईक तुम्ही लोकांनी? चेक करा एकदा खाली, चुकून जर राहिला असेल लाईक करून घ्यायचंय. चला तुमच्यासाठी वेळात वेळ काढून मी लेक्चर रेकॉर्ड करतेय. पुढे, चाकू मुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहे? उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय. चाकू मुळे हे काय माहितीये? तृतीय विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. म्हणजे तृतीय विभक्तीचा ने हा प्रत्यय ज्या अर्थाचं काम करतो त्याच अर्थाचं काम मुळे हा शब्दयोगी अव्यय करतोय. आलं ना उत्तर? मुळे काय नामाला जोडून आले म्हणजे शब्दयोगी अव्यय बनलंय. 2 प्रश्न इथं क्लिअर केले मी तुमचे. ज्याला कळाले त्याचा अभ्यास झालाय खरंच. पर्याय चौथा योग्य. चला जाऊयात पुढे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले. आता इथं दोघांना पण प्रत्यय लागले, त्याच्यामुळे आपण अधोरेखित विमानाने या शब्दालाच घेऊयात. ठीक आहे, द्वितीय, तृतीय, संबोधन आणि पंचमी. कुठला पर्याय योग्य? जरी दिल्लीला असेल, ठीक आहे, जाणारे मुख्यमंत्री गेले ते कुठे?
दिल्लीला, विमानाने दिल्लीला गेले. सला ते सलाना ते प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. विमानाने, ने एशी नेशी ए ही तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे, म्हणून विमान शब्द जर घेतला तर पर्याय कुठला योग्य आहे आपला? डायरेक्ट ना जोडली, पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ख आणि स या वर्णांना काय म्हणतात? ख आणि स या वर्णांना काय म्हणणार? उष्मव्यंजन, महाप्राण, स्वतंत्र वर्ण की अर्धस्वर? काय हे आपले ख आणि स? ख आणि स. हा अपवाद आहे की याच्यामध्ये ए नसून सुद्धा, एच नसून सुद्धा हा महाप्राण आहे. स आणि च अल्टरनेट एकमेकांना अपवाद आहे. हा ख नाही, ख मध्ये एच आहे, त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की हा महाप्राण आहे. ठीक आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? पुल्लिंगी शब्द, नदी, सरोवर, कुंड, झरा. ती नदी स्त्रीलिंग, ते सरोवर नपुंसकलिंग, ते कुंड पुल्लिंग, ते कुंड नपुंसकलिंग. जास्त लेक्चर एक दिवशी झाला तर असं होत आहे, हरकत नाही. पुल्लिंगी तो झरा. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. चला जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, मोजक्या शब्दात सांगितलेले जे तत्व असतं त्याला काय म्हणतात? मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व, ओवी, मंत्र, स्मृती आणि सूत्र. मोजकेच शब्द म्हणजे आपण गणित सोडवलं ना, त्याच्यात काय असतं? फॉर्म्युला छोटासाच असतो, पण त्याच्यावरून अख्खं भलं मोठं गणित सुटतं की नाही? मग त्याला काय म्हणतात? सूत्र म्हणतात. मोजक्या शब्दात जे सांगितलेलं तत्व असतं, एक्झामला विचारून झालेलं आहे. पर्याय चौथाच योग्य. नेक्स्ट, जसा वर्गांचा संबंध फळ्याशी, आता होमवर्क हा तुमचा बरं का, समान संबंध बुद्धिमत्ता शिकलात ना, तसंच मराठीत आहे. वर्गाचा संबंध फळ्याशी, तसा चित्रपटगृहाचा संबंध कशाशी असतो? लॉजिक सांगते थोडस. वर्गात फळा असतो, तसं चित्रपटगृहात काय असतो? पडदा, प्रोजेक्टर, चित्रपट, बाल्कनी. याचं उत्तर मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने द्यायचं आहे. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची आहे. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही प्रत्येकाने जॉईन करून घ्यायचा आहे. अभ्यासासाठी खूप महत्वपूर्ण आहे. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. फायनली उद्यापासून आपण लाईव्ह स्वरूपात लेक्चर घेणार आहोत. जाता जाता ज्यांनी अजूनही सेशनला लाईक केलेलं नाहीये, सेशन एकदा लाईक करून घ्यायचंय. चलो थांबूयात आपण इथे. अभ्यास करत राहा, काय अडलं तर बिंदास मला विचारा अभ्यासाच्या बाबतीत. चलो बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.